क्लिअर कट सांगायचं किती वर्षापासून होत तुम्हाला हे आजार? ते जवळपास तरी आता 2025 आहे ना, तरी ते 17-18 वर्षापासून असं अंदाज. बापरे, 17-18 वर्षापासून. हम्म. बर. आणि 17 वर्ष झाले असतील. किती कुठं कोणते दवाखाने झाले? तुम्हाला सांगतो आधी सुरुवातीला पुढे पवार आपले फुलारी डॉक्टर बरं का, हा. तिथून पवार डॉक्टर पासून सुरुवात झाली. हा. मग पर्यंत घाट नगर नगर उजून श्रामपूर पुढं कोणी काही सांगा तेच केलं. मग तेच केलं आहे. कोणी चोळायला सांगितलं ते चोळून आणि आलो. ते पुढे ते कोणचं गाव आहे तिकडे, संगमनेर संगमनेर तालुक्यात तिकडं तिकडं. ते चोळायला गेलो. चोळायला गेलो एवढं कातडीच निघले पाठीची, इतके हाल. महाराष्ट्रातील सर्व मित्रांना माझा नमस्कार आहे. तुम्ही माझे अनेक व्हिडिओ पाहता, कॅन्सरवरचे, HIV, TB, त्याच्यानंतर किडनी डायलिसिस असेल, BP असेल, शुगर असेल, याचे हजारो पेशंट आज आपल्याकडं म्हणजे नील आहे पूर्णपणे. माझ्याकडे 1700 ते 1800 पेशंट हे कॅन्सर मुक्त आहे, जे दीनानाथ मंगेशकरनी पाठवून दिलेले आहे, किंवा रुबी असेल, जहांगीर असेल, किंवा टाटा मेमोरियल असेल, तिथून पाठवून दिलेले. ज्यांना सांगितलं की बाबा आता पाहुणे राहून यांना भेटवा, 1 महिन्याची मुदत आहे, 2 महिन्याची मुदत आहे, काही कोमात गेलेले पेशंट, असे त्यांचे पूर्ण माझे इंस्टाला असेल, फेसबुकला असेल, किंवा युट्यूबला असेल, तर ह्या त्यांच्या ज्या बाईट आहेत तर त्या आहेत त्या चॅनलवरती. आज माझ्याकडं माझ्या गावात शेजारचं पेशंट आहे, आणि आमचे बंधू काकासाहेब यमाजी दाडगे. यमाजी काकासाहेब सांगायला काकाजी यमाजी दाडगे. घाडगे. आणि गाव कोणते तुमचं? नजीक चिंचोली, भेंड्याजवळ जवळ गाव आहे. तर हे माझ्याकडे 4 महिन्यापूर्वी आले होते मित्रांनो, आणि अशी अवस्था होती ताईंची की हे पूर्ण तोंड असं पूर्ण सुजलेलं होतं, पोट पाय सगळे असे, थायरॉइड, BP, त्याच्यानंतर किडनीवर सूज, किडनीचं क्रिएटिन सुद्धा ते 2 पॉईंटच्या वरती होतं त्याचं क्रिएटिनचं. त्या रिपोर्ट मी तुम्हाला रिपोर्ट पण या व्हिडिओमध्ये दाखवतो त्यांच्याकडे. तर मी त्यांना म्हणते, त्यांना काय होतं, विश्वास बसत नव्हता की बुवा हे खरंच काय ते रोज आम्हाला पाठवत येतात जातात आमच्या दारातून, आणि मग हे खरंच देतात का बा. मग आमचे ते साडू आहेत, संतोष साळवे आणि सुनील साळवे म्हणून, तर त्यांच्याकडे गेले. त्यांच्या बांधा आहे, यांची शेती आहे, आणि मग त्यांच्याकडे गेले. ते म्हणे घ्या तुम्ही, बऱ्याच लोकांना फरक पडतो. मग 4 महिन्यापूर्वी आले, आपण त्यांना ते मेडिसिन दिलं, तर बराचसा फरक पडत गेला. मागच्या वेळेस 4थ्या महिन्यात औषध न्यायला आले मी, त्यावेळेस दादांना म्हटलं तुम्ही एखादी छोटीशी बाईट द्या, म्हणलं असं कुणी असेल तर नीट होईल त्यातून. तर ते मला म्हटले होते आपण पूर्णपणे नीट झालो की त्यावेळेस बाईट देऊ. बरोबर आहे काका? तर आता आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत की नेमकं ते किती वर्षापासून ताई आजारी होत्या, आणि कुठं गेले, काय विलाज केला. ताईने तुम्हाला एक वेगळाच किस्सा सांगितला संगमनेरचा, तो पण आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. साहेब नमस्कार. ताई नमस्कार. आणि आता थोडस मोठ्याने सांगा तुमचा काय अनुभव आला. नमस्कार, मी मंगल काकासाहेब दाडगे. आम्ही 18 वर्षापासून पळू राहिलो, इकडं जाय तिकडं जाय. पण काय झालं, दवाखान्यात गेलं का हे थायरॉइडचं निघतच नव्हतं. म्हणजे थायरॉइडचं कोणी सांगतच नव्हतं, डॉक्टर तुम्हाला थायरॉइड म्हणून. कोणी काय म्हणायचं तुम्ही MRI करा, कोणी म्हणायचं तुम्ही फोटो काढा. मग फोटो MRI CT स्कॅन पूर्ण झाली, इतके कागदाने इतके फाईल गोळा झाले, त्यात काहीच नाही. आणि मग नेमकं आहे काय, मग आम्ही कंटाळून गेलो या दुखण्याला पण, आणि त्या रिपोर्टला पण, पैसे घालू पण, आणि सगळ्याला कंटाळून गेलो. मग नंतर शुभम नवले ना आपले भेंड्यातले, त्यांना एक दिवस काय म्हणले, तुम्ही ना 1200 रुपयामध्ये 60 तपासण्या करून घ्या. मग हे घरी आले, मला म्हणले आपण तेवढे तपासण्या करून घेऊ. मी म्हणलं नाही करायचे, आता आपण CT स्कॅन केले, MRI केलं, त्यात काही नाही निघलं, यात काय निघणार आहे आता. पण ते म्हण जाऊ दे, आता 1200 रुपये आपण घालू अक्कल खात्यात. मग आम्ही ते 1200 रुपये घातले आमच्या मनाने. आम्हाला एक डॉक्टर म्हणला नाही का तुम्ही थायरॉइड चेक करा म्हणून. आणि नंतर आम्ही ते 1200 रुपये घातले, त्यात ते थायरॉइड निघाल. मग 6-7 वर्ष 7-8 वर्षापासून ही गोळी चालू झाली. मग गोळी चालू किती वर्षापासून आजारी होत्या? 17-18 वर्षापासून. 17-18 वर्ष. बरं, दादा तर एवढे वैतागून गेलेले होते, त्यांना दवाखाना करून ते म्हणे आपण हात टेकले त्यामध्ये पुढं ती बाई काही क्लिअर व्हाय ना म्हणे. नगरला गेलो, संगमनेरला गेलो, नगरला येळाच घाटात गेलो ना, त्यावेळेस तिथं एक डॉक्टर म्हणला बरं का आम्हाला. तो डॉक्टर काय म्हणाले, ते आम्हाला असं म्हटले ते का तुम्ही ना म्हणे MRI केला, CT स्कॅन केली, हे केलं, तुमचं काहीच नाहीये, पण तुम्ही एक वेळेस थायरॉइड चेक करून बघा. पण मग आम्ही इकडे कंटाळून गेलो होतो ना,
त्यावेळेस हे काय म्हटले, आता तेवढंच राहिलं का, बरोबर थायरॉइड चेक करायचंच राहिलं का आता. तेवढंच राहिलं. हा, मग ते आम्ही कानामागे टाकलं होतं ना. पण नंतर शुभम भाऊने आम्हाला ह्यो सल्ला दिला, आणि नंतर शुभम भाऊन सल्ला दिला, नंतर हे गोळ्या चालू झाल्या, गोळ्या चालू होऊन 7-8 वर्ष झाले. आणि नंतर मग हे संतोष भाऊन सल्ला दिला, तुम्ही ना हे वाडकर भाऊचं औषध घ्या, तुम्हाला 100% फरक पडल. आणि वाडकर भाऊचं औषध घ्यायला मी 5 वर्षापासून चालू आहे, घ्यायचं घ्यायचं घ्यायचं. बर, बर, पण बर. ते काय आमच्या नशिबातच आहे ना, म्हणजे घेणंच आहे ना आमच्याकडून, म्हणजे आता घेऊ मग घेऊ, आता घेऊ मग घेऊ, असं याच्यामुळे काही घेणंच आहे ना. मग आता हिंमतच केली, म्हणलं घेऊनच टाकू आता. काय बाबा. आणि आता काय व्हायला लागलं, मग गोळीमुळे ना खूप त्रास वाढायला लागले होते, कारण की मासिक पाळीत प्रॉब्लेम, सगळं सगळं असं हेच मग व्हायला लागलं होतं ना. ते मासिक पाळीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हा, तो झाला. एकदम क्लिअर. हो. बर, जे तुम्ही शेतामध्ये समजा कामाला गेल्यानंतर तुम्हाला तो थकवा यायचा, हे व्हायचा, कामाला गेल्यानंतर म्हणजे मला असं व्हायचं ना, नुसतं स्वयंपाक करायचा आणि धुणं भांडे केले का तेवढ्याच थकवा येत होता. शेतातलं काम हे नकोशीच वाटत होतं. बर, पण आता मी रात्री ना सकाळी उठल्यापासून, सकाळी 5:30 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजे लोक काम करत, तरी पण मला काहीच वाटत नाही. म्हणजे 11 वाजे लोक मी झोपत नाही आता, इतकं काम करते. क्या बात, क्या बात. नागेबाबांची भैरवनाथाची कृपा हा, कृपा आहे. तुम्हाला योग्य सल्ला मिळाला. आणि कधी कधी काय होतं, लोक हे विश्वास ठेवत नाही डॉक्टरकडे. तुम्ही डॉक्टरनी एखाद्या, मी डॉक्टरला नावं ठेवत नाही, पण डॉक्टरनी तुम्हाला चिठ्ठीवर पॉइझन जरी लिहून दिलं ना, तरी तुम्ही शेजारच्या मेडिकल मध्ये घेऊन येता. तुम्ही काय म्हणता, नाही नाही डॉक्टरनी दिले ते, असं होऊ ते शकत पण, नाही. आणि डॉक्टरनी आम्ही इतकं हिंडत होतो, पण एक डॉक्टरने तरी सांगायला पाहिजे होतं, तुम्ही थायरॉइड चेक करा म्हणून. बरं, याला सुद्धा डॉक्टरने नाही सांगितलं, म्हणून परेशान झाली नाही. बरं, बरं, बरं. शुभम भाऊ ना हे त्यांच्या काही काही करा म्हणे, अकरा घालवत नाही. पण तुम्ही ते संगमनेरला गेल्यावर काय झालं म्हणजे? संगमनेरला मग हे काय म्हणे, ते मनक्यात त्रास आहे ना, आपण संगमनेरला जाऊ, त्यानं क्लिअरच होतं, असंच होतं होतं. आम्ही इथून ना 5,000ची गाडी केली, गाडी करून गेलो तिथं, आणि ते माणसाने बी तिथं 1,000 रुपये चोळायचे घेतले, आणि चोळीलं, आणि गाडीत बसायला गेलो ना, गाडीत बसायला चाललं तर माझ्या पाठीची एवढं कातडी निघली, असे चट्टेच पडलेले पाठीला. मग 2 ते 3 महिने मला असं सरळ झोपता सुद्धा येत नव्हतं, इतके हाल. कारण तिथं लोकच लय होते, नंबर लावत देऊ. नंबर लावत ना, आम्हाला वाटलं मनक्यात त्रास होईल नीट. आणि नंतर आहे ना, हे आम्हाला आहे ना वाडकर भाऊ देवाप्रमाणात भेटले, आम्ही यांचे उपकार विसरणार नाही, आणि काहीच नाही. हे ना देव देव समजूनच, नंतर आम्हाला शुभम भाऊ भेटले, ते देव समजूनच त्यांनीच आमचा निकाल कुणीतरी लावला. माध्यम असतं, माहिती कुणीतरी सांगतं, त्यातून होत असते काही गोष्टी. मी पण काही करत नाही, मी पण काही तुम्हाला झाड जडीबुटी आणून कुठून देत नाही, मी त्यालाही आयुर्वेदाला नाव ठेवत नाही. परंतु हे सायन्स मधला सगळ्यात मोठा शोध आहे स्टेम सेल मध्ये. याच्यापेक्षा जगामध्ये काही नाही. कोणतंही तुमचं मोठं ऑपरेशन असेल, पाय तुटलेला असेल, हात तुटलेला असेल, ते स्टेम सेल शिवाय क्लिअर होत नाही. नाही बरोबर आहे. स्टेम सेलच विलाज आहे त्याच्यावरती. स्वतः नरेंद्र मोदी आपल्या भारताचे पंतप्रधान त्याच्यावर बोलतात की बाबा ही घ्या. स्वतः अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा सांगतात. मग एवढे मोठे लोक जर सांगत असेल तर आपण ते विश्वास ठेवायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि माझ्या मुलाच्या माध्यमातून ते आज महाराष्ट्रामध्ये ते आलंय, ते लोकांपर्यंत आपण देतो. कितीतरी लोक डायलिसिस, कितीतरी लोकांचे बंद झाले. आता काहींना 100% 2% असे लोक आहेत की त्यांची एखाद्या वेळेस पथ्य पाळले जात नसतील, किंवा ते औषध वेळेवर नसेल घेत, कॅप टाकत असेल, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस 1-2 पेशंटला फरक पडत पण नाही. आणि असं काय आपण ते खात्रीशीर पण सांगू शकत नाही. पण असं आहे की याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो, कॅन्सर, ऑल टाईप कॅन्सर, त्याच्यानंतर HIV, BP, शुगर, थायरॉइड, मायग्रेन, कॅलेस्ट्रॉल, त्याच्यानंतर किडनी डायलिसिस, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, फॅटी लिव्हर, हार्ट ब्लॉकेज असतील, ब्रेनचे स्ट्रोक असतील, पॅरालिसिस झालेला असेल, हे सगळे आजार फक्त ओनली वन मुतखडा, किडनी स्टोन त्यात क्लिअर होत नाही. बाकीचे 200+ आजारावर एकच मेडिसिन काम करतं. आणि एवढं पॉवरफुल मेडिसिन आहे. स्वित्झर्लंड मधला आहे, डॉक्टर फ्रेड ज्युली नावाचे शास्त्रज्ञ आहे, त्यांनी ते मेडिसिन बनवलेलं आहे. आणि मला वाटतं मेडिसिन काय राहू शकतात त्यांना लोकांना. तर मित्रांनो, असं जर कुणाला कॅन्सर एवढा कळाला तर फक्त केमो रेडिएशनला जाण्याच्या अगोदर फक्त माझ्याकडे एकदा या, आणि तुम्ही एकदम मेडिसिन स्टार्ट करा. आणि जे कॅन्सरची लोक, कॅन्सर मुक्त झालेले, त्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, त्यांच्या गावाचे फोन नंबर आहे, त्यांना जा, भेटा, फोन करा, त्यांना विचारा तुम्ही कशामुळे नीट झाले. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मी डॉक्टर लोकांना नाव ठेवत नाही, मी कोणत्या थेरपीला नाव ठेवत नाही. मला फक्त एकच तुम्हाला सांगायचं की हे औषध 200 आजारावरती आतापर्यंत HIV औषध नाही सर. मित्रांनो, मी HIV चे 9 पेशंट क्लिअर केले. 9 पेशंट माझ्याकडे HIV मुक्त आहे.
पण ती लोक मुलाखत देत नाही, ती लाजतात. ते म्हणतात लोकांनी आम्हाला नावं ठेवतात. आता सर मी त्यांना सांगतो की तुम्ही आता नीट झाले, आता छाती ठोकपणे लोकांना सांगा की आम्ही HIV मुक्त झालो. पण ते म्हणजे आम्हाला इच्छाच नाही राहिलेली, लोकांनी एवढा त्रास दिलेला आहे आम्हाला. तर सगळ्यात सांगायचं महत्वाचं, तुम्हाला HIV जरी असेल तर तुम्ही डोळे झाकून हे मेडिसिन स्टार्ट करा. हे सायन्सचं मेडिसिन आहे, सायंटिफिकली प्रूफ आहे. तेव्हा मी सगळ्या मित्रांना विनंती करेन, स्टेम सेल हा सायन्स मधला जगातला सगळ्यात मोठा शोध आहे राजांनो, आणि त्याचा वापर तुम्ही करा. युवराज सिंग सारखा क्रिकेटर तो कितीतरी वर्षापासून झळकतो. सोनाली बेंद्रे नावाची जी नायिका आहे ती सुद्धा कॅन्सरची, तिला कॅन्सर झालं होतं. आपण सगळ्यांनी पाहिलं की युवराज सिंगला कॅन्सर झाला, 6 महिने अमेरिकेला ट्रीटमेंट घेतली. नंतर टीव्हीला वगैरे हेडलाईन्स आल्या की युवराज सिंगने कॅन्सरवर विजय मिळवला. किंवा सोनाली बेंद्रे 6 महिने अमेरिकेला गेल्या आणि अमेरिकेला जाऊन त्यांनी कॅन्सरवरती 6 महिन्यात विजय मिळवला, अशा आपण टीव्हीला गेल्या बातम्या बघितल्या. मला मित्रांना सांगायचे काय, ही 3 लोकच अमृत पिऊन आली का की कॅन्सरची जगतात? तुमच्या आजूबाजूला माणसं बघा, तुम्ही गल्लीतल्या एखाद्या माणसाला कॅन्सर झाला तर 2-3 महिन्यामध्ये पुन्हा तुम्हाला बातमी येते की तो माणूस मेला 2-3 महिन्यामध्ये. मग मला सांगा, जी त्या केमोथेरपी ही अमेरिकेची थेरपी आपण भारतामध्ये वापरतो, त्याच मशिनरी आपल्या भारतामध्ये टाटा मेमोरियल मध्ये आहे, दीनानाथ मंगेशकर मध्ये आहे, बीके फाउंडेशन मध्ये आहे, जहांगीर मध्ये आहे, रुबी मध्ये आहे, घाटीमध्ये आहे. तर मला काय सांगायचं, त्याच मशिनरी आपल्याकडे आहे, केमोच्या, रेडिएशनच्या, त्याच औषधं, तेच गोळ्या, तेच इंजेक्शन आपल्याकडे आहे. आपण भारतात अजून काही देत नाही स्वतःहून, हे अमेरिकेच देतो. मग मला सांगा, हे अमेरिकेला जाऊन 6 महिन्यात देत होतात आणि इथं लाखो पेशंट आहे की ते नीट होत नाहीये. औषध तेच आहे, गोळ्या तेच आहे, रेडिएशन पण तेच आहे, केमो पण तेच आहे. मग असं काय आहे की याच्या व्यतिरिक्त जाऊन ते अमेरिकेला घेतात? प्रश्न पडण्यासारखा आहे की नाही? तुम्हाला पण प्रश्न पडण्यासारखं आहे. ते स्टेम सेल थेरपी आहे. तिथे जाऊन केमो सोबत, रेडिएशन सोबत केमोथेरपी घेतली जाते आणि त्याच्या माध्यमात, आता इंजेक्शन जर असेल तर लाखो, 1-2 लाखाला त्याचे इंजेक्शन आहे. परंतु ही प्लॅनेट स्टेम सेल आहे. याचं स्वित्झर्लंड मध्ये बनवलं. हे प्रत्येक देशात आहे. जपानमध्ये वेगळ्या नावाने आहे, अमेरिकेमध्ये वेगळ्या नावाने आहे. हे प्रत्येक देशात होतं, परंतु आपल्या भारतात नव्हतं. नरेंद्र मोदींनी 2021 साली जे भारताचा आणि स्वित्झर्लंडचा करार केला आणि त्या करारामध्ये हे आपल्या भारतामध्ये त्यांनी आणलेलं आहे. कारण भारतामध्ये एकदा, आता मी ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती देईल की कॅन्सर, कागदपत्री कॅन्सर जवळ 65% कागदपत्री कॅन्सर आहे आणि 35% फक्त ओरिजिनल कॅन्सर आहे. हे मी तुम्हाला प्रूफनिशी सांगतो. कोणी जर मला विचारणार असेल तर या, मी तुम्हाला सांगतो प्रूफनिशी कागदपत्री कॅन्सर कसा आहे आणि ओरिजिनल कॅन्सर कसा आहे. अहो, 93 हजाराच्या 1 महिन्याच्या गोळ्या फक्त म्हणजे रक्तवाढीसाठी तुम्ही कॅन्सर देता. काय देता? असे काय ट्रीटमेंट देता? आणि तरी केमो घेतलेला, रेडिएशन घेतलेला माणूस वीक होऊन जाऊन एक दिवस तो संपतो. मला सांगा, कोण कॅन्सर आणि रेडिएशन, केमो घेऊन कोण नीट झाला मला सांगा? असतील, मी नाही म्हणत नाही, परंतु त्यातले 70% 60% लोक असतील, परंतु 40% लोक, जे जवळजवळ 40% लोक असतील, 60% लोक हे मरतात. अशी मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. तुम्हाला एक माहिती सांगून देतो, हे जे थायरॉइड पेशंट आहे, जगामध्ये तुम्ही सायन्स, गुगल हा सगळ्याचा पाप आहे, गुगलला एकदा विचारा की थायरॉइड ज्या पेशंटला आहे आणि त्याचं वय जर 40 वर्षाच्या पुढे असेल तर तुम्ही थायरॉइडची टेस्ट करा, त्यामध्ये तुम्हाला कॅन्सरच्या सेल्स आढळतात 40 वर्षानंतर प्रत्येक माणसामध्ये. हे तुम्ही गुगलला चेक करा, डॉक्टर, मोठमोठे डॉक्टर तुम्हाला त्यावरती सांगतील. आणि मग काय होतं, तुम्ही चेक करायला तर कॅन्सरचे जे ते वयामानानुसार ते ऍक्टिव्ह झालेले असतात आणि त्या ऍक्टिव्ह झाल्या म्हणजे तुम्हाला कॅन्सर आहे असं अजिबात नाही. तुम्ही त्यावरती फक्त गोळ्या औषध जरी घेतलं तरी तुम्ही क्लिअर आहे. आज 40च्या पुढच्या प्रत्येक माणसाला तुम्ही फक्त कॅन्सरची टेस्ट करायला तरी तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट होतो, कारण त्या पेशी 40 नंतर ऍक्टिव्ह झालेल्या असतात शरीरामध्ये. पुन्हा एकदा मित्रांना सांगेन की जर तुम्हाला असं कोणाचा व्हिडिओ वगैरे मला पाहायला मिळाला असेल तर त्या लोकांपर्यंत जा, त्या लोकांना सांगा की बाबा हे कॅन्सरवर असा इलाज आहे. मी तुम्हाला म्हणत नाही केमो घेऊ नका, रेडिएशन घेऊ नका, तो पण त्यावरचा इलाज आहे. पण काय होतं, केमो मध्ये एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये 10 लाख कॅन्सरचे पेशी आहेत, तर त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण केमो देतो तर ज्या डेली या कॅन्सरच्या पेशंट मध्ये 1-1.5 लाख पेशीच्या ग्रोथ होत असतात रोजच्या, त्या केमो दिल्यानंतर ग्रोथ होत नाही, म्हणजे स्टॉप होतात, म्हणजे 10 लाखावर स्टॉप होतं, परंतु ते वाढत नाही.
परंतु मग आपण जेव्हा रेडिएशन देतो, रेडिएशन हा कॅन्सरवरचा इलाज आहे, पण रेडिएशन आपण ज्या वेळेस देतो त्यावेळेस काय होतं मित्रांनो, की त्या रेडिएशनचा फायदा आपल्याला, समजा इथं माझ्या सौर यंत्राला इथं 2 लाख कॅन्सरच्या पेशी मी समजा रेडिएशन न जाळल्या, तर या साईडच्या 2 लाख चांगल्या पेशी आणि या साईडच्या 2 लाख अशा 4 लाख पेशी त्या 2 लाख कॅन्सरच्या पेशी बरोबर जाळल्या जातात आणि पेशी जातो. तुम्ही कोणत्याही कॅन्सर पेशंटला विचारा, त्याला अन्न पाणी घेण्याची इच्छा होत नाही, अन्न तोंडाजवळ घेते की वांटी त्याला येते, रक्त झपाट्यानं त्याचं कमी होतं आणि अशा प्रकारची म्हणजे चांगलं होण्यापेक्षा दुष्परिणाम जास्त रेडिएशन आणि केमोचे होतात. तुम्ही कोणत्याही केमो आणि रेडिएशन घेतलेल्या कॅन्सर पेशंटला विचारा, तुम्ही केमो आणि रेडिएशन घेतल्यानंतर म्हणजे खालावला का अगोदर खालावला, तर ते तुम्हाला स्पष्ट सांगतील केमो आणि रेडिएशन घेतल्यानंतर आमच्या तब्येतीमध्ये फॉल्ट झाला, आम्ही डायरेक्ट डाऊन झालो. तर मी प्रत्येक मित्रांना पुन्हा एकदा सांगेन की तुम्हाला केमोथेरपी देतात किंवा रेडिएशन देतात, काय देतात माहिती का तुम्हाला, तुमच्या शरीरामध्ये मलेरिया आणि टायफॉइडचे इंजेक्शन दिले जातात, गोळ्या दिल्या जातात, तुमच्या शरीरामध्ये हीट वाढवली जाते, हीट वाढवली जाते. त्या हिटिंगमुळे तुमच्या कॅन्सरच्या पेशी ह्या डेड व्हायला लागतात आणि म्हणून ज्या कॅन्सरच्या पेशंटला ताप येत असेल तो ताप बॉडी तुमची रिकव्हर करते तुमच्या शरीराला, हे समजून जा. त्याला घाबरून जाऊ नका, त्या तापीवर गोळी घेऊ नका, ते ताप तसंच अंगावरती सहन करा, तो तुम्हाला कॅन्सर कमी व्हायला मदत करेल. पुन्हा एकदा सगळ्या मित्रांना नमस्कार. आणि जो स्क्रीनवरती माझा नंबर येतो त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. काही लोक माझा स्क्रीनवरचा नंबर फोडतात, तर मी तुम्हाला तोंडी पण नंबर सांगतो आणि तो स्क्रीनवरचा आणि तोंडी सांगितलेला नंबर जर मॅच होत असेल तरच त्या नंबरला फोन करा, अन्यथा दुसऱ्या नंबरला फोन करू नका. माझा नंबर आहे की औषध मिळण्याचं एकमेव महाराष्ट्रातलं ठिकाण आहे कंपोस्ट भेंडा फॅक्टरी, नागेबाबा मंदिराच्या समोर, सोर निवास, तालुका निवासा, जिल्हा अहमदनगर. आणि याचं पुण्यामध्ये ऑफिस आहे, त्या ठिकाणी पण ऑफिसवरती राऊत सरांच्या माध्यमातून आमच्या नायर सर असतील किंवा आमचे कोलते सर असतील किंवा अजून ते काय नाव त्यांचं समीर गुगे सर असतील, यांच्या माध्यमातूनही तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल मेडिसिन होऊ शकतं. त्यामुळं विश्वास ठेवा, सायन्सवर विश्वास ठेवा. साईबाबांचं एक वाक्य आहे, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा ठेवा, हेच मला काय म्हणत होते औषध घ्यायला आणि त्यावेळेस यांच्याकडे करतात, हे मला म्हणत होते. आणि नाही आम्ही क्लिअर झालो मग, नाही क्लिअर झालो मग असे म्हणायचे. मी म्हणलं तुम्ही घ्या, एकदा घ्या, तुम्हाला पोर्टेबल नाही 5-2 महिन्याचं घ्या, नंतर कंटिन्यू घेतल्याशिवाय आपल्याला काय कळणार आहे. हा बरोबर. आणि ते पण आणि इतके जवळ असून आम्हाला माहित नाही ना हो. समजा इतके आम्ही पळवलो त्यावेळेस जर माहित असतं आम्हाला तर त्यावेळेस आम्ही हे सल्ला घेतला असता, हे औषध घेतलं असतं. इतके दिवस पळवलं, नंतर आम्हाला त्या गोळीने जेव्हा त्रास व्हायला तेव्हा आम्ही इकडे वळवलो ना. ओके ओके. पुन्हा तुम्हाला उदंड आयुष्य दोघा नवरा बायकोला विठ्ठल रुपयाला देव भगवंत. आणि हे आता गोळ्या पूर्ण आपण टोटली बंद करणार आहे. थायरॉइडची तर बंदच झाली, थायरॉइडचा एक सेकंड मित्रांनो, त्यांचा थायरॉइडचा रिपोर्ट होता पहिला आणि आता सर कुठे रिपोर्ट सर थोडस झूम करून दाखवा. हा त्यांचा 4 महिन्याचा थायरॉइडचा रिपोर्ट आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये टोटली थायरॉइड त्यांचं नॉर्मल आलेलं आहे, बीपी सुद्धा त्यांचा एकदम नॉर्मल आहे, बीपी सुद्धा नॉर्मल आहे. आणि बाकीचे जे त्यांना पित्ताचे याचे त्रास व्हायचे ते टोटली बंद आहे. म्हणजे एकच औषधानं कमीत कमी 5 ते 6 आजारावरती त्यांच्या काम केलेलं आहे. आणि आमच्या काकासाहेब घाडगेंच्या ज्या पत्नी होत्या, एकदम आम्ही जेव्हा लग्न केलं त्यांचं लग्न झालं तशा पत्नी त्यांच्या हवाली करून पुन्हा दिलेल्या आहे. नाही तर ते व्यक्ती फार वैतागलेले होते, अक्षरशः वैतागलेले होते. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. नमस्कार. म्हणजे पाऊस असला तरी पण आम्ही ना इळातून 3-3 वेळेस दवाखान्यात जात होतो. घरी आणून टेकलं गुजून दवाखान्यात, घरी आणून टेकलं गुजून दवाखान्यात. म्हणजे इतकं पावसात ऊन पाऊस काहीच पाहत नव्हतो. आणि घरी तर शेतीकडे लक्षच नव्हतं. त्यावेळेस आम्ही दवाखान्यात पळत होतो ना, येळत घाटापर्यंत नगरपर्यंत इतकं दवाखान्यात पळलो ना, तर त्यावेळेस आमचं उसाला उन्नी लागून गेली, उसाला पाणी नाही, म्हणजे हेच पळायला होते ना. मग हे मला घेऊन पळते का शेतीकडे बघते ना, असं होतं ना. आणि आम्हाला नंतर डॉक्टर म्हणे यांना आता काहीच दुखणं नाही, यांना ना येड्याचे दवाखान्यात नेऊन टाकायचं. नंतर आम्हाला असं वाटायचं का आपल्याला आजार तर नाहीये आणि आमचं कुटुंब आहे ना, एकत्रित कुटुंब आहे. मग मला काय वाटायचं, घरी गेल्यावर आपल्याला डॉक्टर असं म्हणल्यावर घरी गेलो आपले कुटुंब आपल्याला म्हणतील ना हिला काहीच नाही, नाटक करू राहील असं वाटायचं. माझ्या मिस्टरला वाटत नव्हतं, त्यांना वाटत होतं हिला दुखत तिचं वालं.
कारण की हे नाटक करू शकत नाही आजार असल्याशिवाय हे नाटक करू काहीतरी हायचे पण ते याच्यातलं काढलंच ते मार्ग आणि आता शिका पूर्णपणे बरं झालो. पुढे काय माहिती वारा घ्या तिकडे चाला म्हणजे वारे घेऊन मी दमलो होतो, लिंब टाकून दमलो होतो, कापूर खाऊन दमलो होतो, सारं करून दमलो होतो. ठीक आहे पोळ्याच्या आमुषाला सारं करून दमलो, सगळं करून दमलो. पुढच्या आमुषा पौर्णिमा ते सुरू झालं आमच्या दिवसच नाही खेळतात ना धावतात आता मी दिली चालू थांबतो. म्हणजे आता हे बघा आपल्याला गुणाची मतलब असतो. रात्री झोप येत नव्हती. आम्हाला जर यानं सांगितलं ना तुम्ही या दवाखान्यात जा, आम्ही लगेच ह्यो सोडून द्यायचो त्या जायचो. आणि दुसऱ्याने सांगितलं तुम्ही नाही तीच जा, तीच जायचो. दुसऱ्याने जर सांगितलं तुम्ही नाही तिथं नाही तुम्ही या देवलाकडे जा, तीच जायचो. आम्ही प्रत्येक ठिकाणी कंटाळलो. झोपत नव्हती. अरे बाप म्हणजे झोप येत 6 नव्हती महिने का? झोप नव्हती मला. बाप 6 महिने लगेच झोप नाही, रात्री नाही, दिवसा नाही. आणि सकाळी मी स्वयंपाक बिपाक करायचे पण माय गांगीतच करत होत स्वयंपाक, मला काहीच कळत नव्हतं. एक दिवस मला भाजीला मीठ घाला, मिरची घाला, लसूण घाला हे सुद्धा कळत नव्हतं. अरे बाप इतकी स्थिती मग बेकार झालेली. आणि मग मला असं वाटायचं खरंच मग डॉक्टर सांगत तेच खरं आहे काय, मला या दवाखान्यात नेऊन टाकावं लागतं काय. इतकी माझी परिस्थिती इतकी वाईट झाली. आणि मला तर असं वाटलं होतं, मी म्हटलं आता डॉक्टरने तर आपले शेवट सल्ला हे दिला ना, मग आपले घरचे कुटुंब काय म्हणते नाटक करते, त्याच्यापेक्षा मला असं वाटत होतं एखाद्या ट्रॅक्टरच्या खोक्याला धरून मरून जावं, याच्या उपर काही पर्यायच नाही असं वाटत होतं. बापरे. मित्रांनो अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये ना अश्रू आलेले ते आठवणी सांगताना, ते सहन करताना 16-17 वर्ष त्यांनी ही व्यथा सहन केली. आमच्या नागेश्वराच्या कृपेने नागेबाबांनी भैरवनाथांनी त्यांना योग्य मार्ग दाखवला आणि आज त्या एकदम ठणठणीत आहेत. जय हरिताई. जय.